नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आपण ज्या गोष्टीची एवढ्या दिवसापासून आतुरतेने पाहत होतो ना, तो क्षण आता आलेला आहे मालिकेमध्ये. तो म्हणजे आपल्या गौरीने कमळीसमोर कशा प्रकारे राजांचं सत्य आणलेलं आहे का, आणि आता गौरी राजांना वडील म्हणून स्वीकारणार का, हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे वर्षाच्या घरी सरू झोपलेली असते आणि तिला अत्यंत वाईट स्वप्न पडलेलं असतं, ते म्हणजे कमळीविषयी. तर आता सरू खूपच रडत असते. तर वर्षा बोलते, काय झालं सरू, कोणत्या चिंतेत आहेस तू? अरे, काही वाईट स्वप्न बघितलं का तू? तर का एवढी रडत आहेस? कसली चिंता आहे तुला? तर आता गौरी बोलते, वर्षा अगं, मला ना माझ्या कमळीची खूपच चिंता वाटत आहे गं. रात्रंदिवस फक्त मला आणि फक्त कमळीत दिसत आहे आणि माझं मन मला बोलते ग की मी माझ्या कमळीसोबत खूप अन्याय केलेला आहे ग, तिला तिच्या वडिलांपासून दूर ठेवून. पण माझं मन मला सांगते ग की माझी कमळी ना कोणत्या मोठ्या संकटात आहे. ती बाई माझ्या मुलीला नाही सोडणार ग. मी तिला सांगितलं की तुझे वडील राजन आहे, हे सत्य जर मी कमळीला सांगितलं तर ती बाई माझ्या मुलीला जिवंत नाही सोडणार. याच भीतीने फक्त मी कमळीपर्यंत हे सत्य पोचू दिलेलं नाही ग वर्षा. पण आता माझं मन मला सांगते की माझी कमळी खूप मोठ्या संकटात सापडणार आहे आणि मला तिच्या मदतीला जावंच लागणार. तर वर्षा बोलते, अगं सरू, किती दिवस तू त्या कमळीवर अन्याय करत राहशील आणि किती दिवस तिच्या आठवणीमध्ये तुझा जीव तळमळत राहणार? आता तू देवी आईच्या साक्षीने सर्व काही मुंबईला जा आणि जे काही सत्य लपून ठेवलेलं आहेस कमळीपासून, ते आता कमळीसमोर बोलून टाक आणि त्या बाईपासून तू अशी भिवून इथं राहू नको, तिला सडेतोड उत्तर दे, असं वर्षा सांगते. तर आता वर्षा बोलते, अगं सरू, किती दिवस झाले तू त्या बाईच्या भीतीपोटी तुझ्या मुलीपासून, तिच्या वडिलांपासून, तिच्या मुलीला कमळीला दूर ठेवलायस. अगं असं नको करू. आणखीन 18 वर्ष झाले त्या मुलीने तिच्या वडिलांचा चेहरासुद्धा बघितलेला नाही. हे एवढं मोठं सत्य तू नको लपूस ग कमळीपासून. तू माझं ऐक ग वर्षा, ऐक ग सरू, अशी चिंतेत इथं मरण्यापेक्षा एक वेळ तिथं जाऊन कमळीला जे सत्य आहे ना ते सांगून टाक आणि तू तिची चिंता केल्यापेक्षा तिच्या वडिलाकडे तिला सोपव, अशी तिला वर्षा बोलते. तर आता प्रेक्षकांनो, आता मात्र वर्षाचं हे सर्व बोलणं ऐकून गौरीच्या मनात काहीतरी तळमळ होते आणि ती निर्णय घेते, ते म्हणजे मुंबईला जाण्याचा. तर आता प्रेक्षकांनो, ती लगेच मुंबईला जाण्याचा निर्णय घेते आणि मुंबईला ऋषीला कॉल करते. तर आता ऋषी बोलतो, हो काकू बोला, तुम्हाला कमळीसोबत बोलायचं आहे का? तर आता कमळीची आई सरू बोलते, नाही, मला ना तिला भेटायचं आहे. माझी तुम्ही मदत करू शकता का? हो सर, मला ना तुम्ही माझ्या कमळी जिथं राहते तिथं घेऊन जाऊ शकता का? तर ऋषी बोलते, हो काकू, मी करतो ना तुमची मदत. तुम्ही कधी येणार आहात मुंबईला सांगा आणि कमळीसुद्धा तुम्हाला बघून खूप खुश होईल. पण तुम्ही आजोबाचं सत्य तिच्यापर्यंत पोचू नका देऊ, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. तर आता सरू बोलते, हो नाही सर, मी नाही पोचू देत. बस, मी आताच्या आताच मुंबईला येण्याकरता निघतो आणि तुम्हाला आल्यानंतर कॉल करतो. तर आता तेव्हा मात्र सरू ही मुंबईला येते आणि ऋषीला कॉल करते. तर आता ऋषी लगेच सरूला घेऊन कमळीच्या हॉस्टेलवर जाते. तर आता प्रेक्षकांनो, कमळीला ऋषी बोलतो की कमळी, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं, तू माझ्यासोबत चल बाहेर. तर आता कमळी ऋषीसोबत बाहेर जाते आणि त्याच्यासोबत निगीसुद्धा येते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता कमळीच्या समोर ऋषी सरूला आणते आणि बोलते की हेच आहे तुझं सरप्राईज. तर आता मात्र प्रेक्षकांनो, कमळीच्या समोर तिची आई सरू आल्यावर सर्वप्रथम कमळी जोराजोरात रडते, कारण आता खूप दिवसांनी माय लेकीची भेट झालेली असते. तर आता मात्र प्रेक्षकांनो, सरू बोलते की नको बाळा, रडू नको, मी ठीक आहेस ना, तू कशी आहेस ग? मी रात्रंदिवस फक्त तुझी चिंता करत होती. तू कशी आहेस ग बाळा, तू कशी आहेस? तर आता निगी मात्र काकू काकू करत धावत येते. तर आता इकडे निगीला बघून सुद्धा सरू खूप खुश होते आणि बोलते, निगी कशी आहेस आणि तुझं अभ्यास कसा चालू आहे? तर
निगी बोलते, काकू छान, पण आज तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी आल्या, खरंच खूप भारी वाटतंय बघा. तर आता कमळी मात्र बोलते, आई तू कशी आहेस आणि आबाला का आणलं नाही. तेव्हा मात्र कमळीची आई सरू लगेच ऋषी सरांकडे पाहते, पण ऋषी त्यांना मान हलवून सांगते की कमळीला आता तुम्ही काहीही सांगू नका. तर आता कमळीची आई सरू बोलते की अगं आबा ठीक आहे, त्यांना काय झालं, ठीक आहे, त्यांनीच मला तुला भेटण्यासाठी इथं पाठवलेलं आहे. तर आता प्रेक्षकांनो, कमळी तिला हॉस्टेलवरती आपल्या रूममध्ये घेऊन जाते आणि ऋषीला बोलते, सर खरंच आईची आणि माझी भेट घडवून आणली तुम्ही, खरं जगात भारी गिफ्ट दिल्यासारखं वाटत आहे बघा. तर आता लगेच कमळी ही सरूच्या हॉस्टेलवर जाते आणि बोलते, छान आहे ग तुझी रूम, खरंच छान आहे. कमळी तुझा अभ्यास छान तर चालू आहे ना. तर आता कमळी बोलते, हो ग आई. तर आता मात्र सरूच्या डोळ्यात लगेच अश्रू येतात. तर आता कमळी बोलते, आई तू का रडत आहेस, आता मला भेटून झालं ना. मग आता सरू बोलते, हो बाळा, मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. तर आता कमळी बोलते, बोल ना आई, तुला काय सांगायचं आहे मला. तर जे मी तुझ्यापासून एवढ्या दिवस 18 वर्ष झाले बाळा लपवून ठेवलेलं सत्य आज मला तुला सांगायचं आहे. तर कमळी बोलते, काय सत्य आई, कोणतं सत्य सांगायचं आहे सांग ना. तर आता लगेच एक छोटीशी पिशवी त्या सरूकडे असते. तर त्या पिशवीतून आता लगेच एक फोटो काढते, जो म्हणजे सरूच्या आणि राजनचा लग्नाचा असते आणि तो फोटो फ्रेम कमळीच्या हातावर देते. तर आता मात्र प्रेक्षकांनो, तो फोटो बघता क्षणी कमळीच्या पायाखालची जमीनच जणू सरकते. तर आता कमळी बोलते, आई राजन काका आणि तुझं लग्न झालेलं आहे. तर आता सरू बोलते, तू ओळखतस का बाळा यांना. तर आता ते बोलते, हो ग, इथं एक अन्नपूर्णा आजी आहे ना, ज्यांचं हे कॉलेज आहे, मी ज्या कॉलेजमध्ये राहते त्यांचंच एक कॉलेज आहे आणि त्यांचाच ते मुलगा आहे, त्यांना मी खूप चांगलं ओळखते. अगं ते माझ्या नेहमीच संकटात मला साथ देत आलेले आहेत. तर आता बोलते, हो हेच सत्य मी सांगण्यासाठी तुला सिद्धटेकवरून मुंबईला आलेली आहे बाळा. आता 18 वर्ष झाले मी तुला तुझ्या वडिलांपासून दूर ठेवले, पण आता नाही, आता मी तुला दूर ठेवणार नाही. तर हेच तुझे वडील आहे, हे सत्यच मला सांगायचं होतं. तर प्रेक्षकांनो, आता हे सर्व ऐकून मात्र कमळी खूप आनंदी झालेली असते की आता एवढ्या दिवसानंतर जे सत्य सरूने लपवलेलं असतं 18 वर्षापासून, ते सत्य आता कमळीला कळालेलं असतं. आता अन्नपूर्णा ही तिची आजी आहे आणि राजन हे तिचे वडील आहे हे कळल्यानंतर मात्र कमळी खुश असते. निगी तर मात्र बोलते कमळीला, खरंच जगात भारी, आजपर्यंत अन्नपूर्णा आजी आणि राजन काका ज्या मुलीचा शोध घेत असते ते म्हणजे कमळी तू आहेस. मला तर विश्वासच होत नाही की तू अन्नपूर्णा आजीची नात आहेस. खरं, चल आपण लगेच आता अन्नपूर्णा आजी आणि राजन काकांना जाऊन सर्व काही सांगू. तर आता सरू बोलते, थांब निघे कमळी, तुम्ही दोघेही असं काही करायचं नाही, कारण वेळ आल्यावरच हे सर्व सत्य आपल्याला सांगायचं आहे. ते म्हणजे अन्नपूर्णा आजीला तुझ्या आणि तुझ्या वडिलाला, कारण त्यांच्या घरात जी त्यांची आत्या आहे ना कामिनी, ते आपल्या दोघींच्या जीवावर उठलेली आहे. त्यामुळे आता असं काही पाऊल उचलू नको जेणेकरून ती आपल्या जीवावरती पुन्हा आपल्याला मारण्याचा प्रयत्न करणार. तर आता प्रेक्षकांनो, सर्व ह्या घडलेला सर्व 18 वर्षाच्या पूर्वीचा इतिहास आता सर्व कमळीपर्यंत पोचवते. हा सर्व कामिनी आपल्या आईच्या आणि माझ्या जीवावरती उठलेली आहे हे सर्व ऐकता क्षणी मात्र कमळी खूप चिंता करत असते की आता नेमकं हे सर्व कसं दूर करायचं आहे आणि कामिनीच्या नाकावर टिचून कसं आता अन्नपूर्णा निवासमध्ये जायचं आहे, हा सर्व विचार निगी आणि कमळी करत असते. तर प्रेक्षकांनो, खरंच आता कमळीपर्यंत राजन हे तिचे वडील आहे हे सत्य आलेलं आहे. तर आता कमळी तिच्या आईला सरूला सोबत घेऊन अन्नपूर्णा निवासमध्ये जाणार का आणि कामिनीच्या नाकावर टिचून ती जाणार का, आणि गेल्यानंतर मात्र कामिनी आणि रागिनी आणि अनिका यांच्या जीवावरती उठणार का, हे सर्व आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,
चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली. जय माता दी.